नमस्कार मंडळी. काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे आणि या जाहीरनाम्यात जे काही त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत त्यातली दोन मुख्य आश्वासनं ही म्हणजे महालक्ष्मी योजना हे काँग्रेस सुरू करणार आहेत राज्यात आणि त्या अंतर्गत महिलांना 3,000 रुपये दर महिना दिले जाणार आहेत. तसंच महिला आणि मुलींना एसटी प्रवास हा पूर्णतः मोफत असणार आहे. अशी ही दोन मुख्य आश्वासन आहेत. मंडळी, काँग्रेसचा जाहीरनामा म्हणा किंवा वचननामा म्हणा, हा आतापर्यंत एक इलेक्शन जुमला आहे असं इतिहास सांगतोय. हे मी म्हणत नाहीये. आतापर्यंतचा काँग्रेसचा इतिहास हे सांगतोय की काँग्रेस जाहीरनाम्यामध्ये जी काही आश्वासन देते ती पूर्ण करत नाही आणि त्याचा संदर्भ हा थेट काँग्रेसचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत जातो. काँग्रेसने या जुमलाबाजीमध्ये नेहमीच आश्वासनं दिली पण ती पूर्ण केली नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशातली गरिबी हटवण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि हे आश्वासन त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी इथपर्यंत सगळ्यांनी दिलेलं आहे. असली लड़ाई हमें लड़नी है और वो लड़ाई है असली लड़ाई हिंदुस्तान की गरीबी से लड़ाई, हिंदुस्तान की बेकारी से लड़ाई। आर्थिक निर्भरता के मानी है कि गरीबी देश से हटे, जो पिछड़े हुए इलाके हैं वो पिछड़ेपन से ऊपर उठें। हमको ये देखना है कि जो संपन्न है, जो दूसरे से ज़्यादा अच्छी हालत में है, उनकी मांगें पूरी करने से कहीं जो गरीब हैं, जो दबे हुए लोग हैं, कमज़ोर हैं किसी कारण, उनकी मांगें पीछे न हट जाएं। जितने हमारे वायदे हैं, जितने काम हम करने जा रहे हैं, ये बेकार हो जाते हैं अगर हम भारत की गरीबी नहीं हटा सकते। इसलिए हम खास ध्यान दे रहे हैं गरीबी हटाने के कार्यक्रमों पर। हमने गरीबी हटाने में बिल्कुल ऊपर रखा है और अपनी पूरी ताकत लगाई है गरीबी हटाने में। मुझे विश्वास है कि यदि हम इस गति को बनाए रखेंगे तो आने वाले 5-10 सालों में पूरे भारत से गरीबी, भूखमरी, जहालत और बीमारियों को मिटा सकेंगे। आपका जो नारा है आधी रोटी खाएंगे वाला, उसको मैं बदलना चाहता हूं। पूरी रोटी खाएंगे, 100 दिन काम करेंगे, दवाई लेंगे और कांग्रेस पार्टी को लाएंगे। हम तब तक चैन से नहीं बैठेंगे जब तक गरीबी का ये अभिशाप हमारी धरती से पूरी तरह समाप्त नहीं हो जाता। तो हमारा काम, कांग्रेस पार्टी का काम हिंदुस्तान की रक्षा करने का है, हिंदुस्तान के गरीब लोगों की रक्षा करने का, कमजोर लोगों की रक्षा करने का। एक झटके से हिंदुस्तान से हम गरीबी को मिटा देंगे। पण आतापर्यंत देशातली गरिबी काही त्यांनी हटवलेली नाहीये आणि त्यामुळे गरिबी हटाव या जुमल्यापासून काँग्रेसचं निवडणूक आश्वासन सुरू झालेलं आहे. मंडळी, निवडणुकीतली आश्वासनं ही आश्वासनं असतात, ती पूर्ण करायची नसतात. हे शब्द प्रत्यक्ष महाराष्ट्राने ऐकलेले आहे. 2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यावेळचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी शेतकऱ्यांची वीज बिलं आपण माफ करणार असं आश्वासन दिलं होतं. त्यावेळेस बीडमध्ये एक प्रचार सभा झाली होती आणि या प्रचार सभेमध्ये सुशील कुमार शिंदे यांनी एका शेतकऱ्याचं इलेक्ट्रिसिटी बिल दाखवलं आणि हे बिल बघा, शून्य बिल आहे असं सांगितलं. इलेक्शन झालं, निवडणूक झाली आणि काँग्रेस विजयी झाली. पण त्यानंतर मात्र शेतकऱ्यांना भरमसाठ वीज बिल यायला लागली.
त्याबद्दल तत्कालीन काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्ही सांगितलं होतं, तुमच्या जाहीरनाम्यात होतं की शेतकऱ्यांची वीज बिलं माफ करणार म्हणून. त्यावेळेस प्रभा राव यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर खळबळजनक होतं. प्रभाराव म्हणाल्या होत्या की ती प्रिंटिंग मिस्टेक होती मित्रांनो, प्रिंटिंग मिस्टेक होती. आणि सुशील कुमार शिंदे यांनी तर सरळ सांगून टाकलं की निवडणुकीची आश्वासनं ही आश्वासनं असतात, ती पूर्ण करायची नसतात. मंडळी, इथपासून महाराष्ट्राने सगळं अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळे आता काँग्रेसने जी काही आश्वासनं दिलेली आहेत तो एक निवडणूक जुमला आहे असं म्हणावं लागतंय. आणि त्यावर विश्वास ठेवावा लागतोय. पुन्हा हा विश्वास ठेवताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचाच दाखला द्यावा लागतोय मित्रांनो. काही दिवसांपूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या बैठकीत कानपिचक्या दिल्या होत्या. जी आश्वासनं पूर्ण करता येत नाहीत ती देता कशाला असं सांगत त्यांनी काँग्रेसच्या कर्नाटकमधल्या नेत्यांना फटकारलं होतं. आता लक्षात घ्या, मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की जी आश्वासनं तुम्ही पूर्ण करू शकत नाही ती देता कशाला. खुद्द काँग्रेसचे अध्यक्ष सांगतायत की काँग्रेसला आश्वासनं पूर्ण करता येत नाहीयेत. आणि मग अशी काँग्रेस आश्वासनं पूर्ण करता येत नसताना ती का दिली जात आहेत, हा खरा प्रश्न आहे. हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळे खरगे यांचा हवाला घेऊन आता सांगावंसं वाटतंय, ही जी महालक्ष्मी योजना 3,000 महिलांना दरमहा दिले जाणार आहेत, किंवा महिलांना आणि मुलींना मोफत एसटी प्रवास, हे काय आहे? ही आश्वासनं पण इलेक्शन जुमला आहे का, निवडणूक जुमला आहे का, हे आता म्हणावं लागतंय. कारण खुद्द त्याचा हवाला खरगे यांनी दिलाय की काँग्रेस आश्वासन पूर्ण करू शकत नाहीये पूर्ण करू शकत. मंडळी, उदाहरणं जर द्यायची झाली तर काँग्रेस शासित जे प्रदेश आहेत, म्हणजे पहिलं तेलंगणाचा विचार करू. तेलंगणामध्ये महालक्ष्मी योजना अजून सुरू देखील झालेली नाहीये. त्यांनी आश्वासन दिलं निवडणुकीला की आम्ही महालक्ष्मी योजना सुरू करू, पण ती सुरू झालेली नाहीये. कल्याण लक्ष्मी योजनेतून नववधूला 1,00,000 रुपये आणि 10 ग्रॅम सोने देण्याचं वचन काँग्रेसने दिलं होतं, पण ते काही दिलं गेलं नाही. ते काँग्रेसने तो इलेक्शन जुमलाच केला. कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेचे महिलांचे कित्येक महिन्यांचे पैसे काँग्रेसने थकवलेले आहेत. मंडळी, हिमाचल प्रदेशात इंदिरा गांधी प्यारी बहन योजनेच्या अटी रातोरात बदलून लाखो महिलांचे पैसे त्यांनी बुडवले. 96% महिला अर्जदार या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत. मंडळी, या गोष्टी जर सगळ्या तुम्ही लक्षात घेतल्या तर महाराष्ट्रात काँग्रेसने दिलेली आश्वासनं ही खरंच पूर्ण होतील का, की हा देखील एक इलेक्शनचा जुमला असणार आहे, याचा विचार करा. या उलट भाजपने मात्र आश्वासनं दिली आणि ती पूर्ण करून दाखवलेली आहेत. जोपर्यंत आर्थिक तरतूद नाही तोपर्यंत आश्वासन द्यायचं नाही, हे भाजपचं तत्व आहे. आणि त्या तत्वानुसार भाजप चालते. आर्थिक तरतूद केल्यानंतरच भाजपने आश्वासनं दिलेली आहेत. ही तर आर्थिक आश्वासन आहेत मित्रांनो, पण भाजप म्हणजे आश्वासनांची पूर्तता, हे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा भरोसा दिलेला आहे. कलम 370 रद्द करणं, 3 तलाक रद्द करणं, राम मंदिरची उभारणी करणं, ही आश्वासनं भाजपने दिली. अगदी अशक्यप्राय वाटणारी आश्वासनं होती. सगळे विरोधक सांगत होते भाजपला काही हे जमणार नाही, पण अशक्य ते शक्य करून दाखवलं भाजपने. आणि हे सगळं जे 370 रद्द केलं, 3 तलाक रद्द केलं, राम मंदिर उभारलं,
आणि मग ही आर्थिक आश्वासनं भाजपसाठी काही कमी आहेत का? अशक्य आहेत का? मंडळी, महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. महिलांना दर महिना 1,500 रुपये त्यांच्या खात्यावर येतील अशी ही योजना होती. विरोधकांनी लगेच गजब केला की पैसे कुठे आहेत, राज्य दिवाळखोरीत निघालेलं आहे, पैसे कुठे आहेत. पण फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही त्यासाठी आर्थिक तरतूद केलेली आहे आणि त्यानंतरच ही योजना आम्ही जाहीर करतोय. अनेक विरोधक सांगत होते 1 महिन्याचा 2 महिन्याचा हप्ता येईल आणि ही योजना बंद पडेल, पण ती बंद पडलेली नाही. आजही महिलांना 1,500 रुपये मिळत आहेत आणि महाराष्ट्रातील महिला या महायुतीच्या सरकारवर खुश आहेत. खुश आहेत मित्रांनो. केवळ महाराष्ट्रातच नाही मित्रांनो, तर देशातल्या अन्य राज्यातही भाजपने अशी आश्वासनं दिली आणि ती पूर्ण करून दाखवली. 2012 पासून गोव्यातील भाजप सरकारकडून लाखो महिलांना गृह आधार योजनेअंतर्गत महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत, अजूनही मिळत आहेत. मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजनेतून 1.30 कोटी महिलांना महिन्याला 1,250 रुपये मिळत आहेत. छत्तीसगडमध्ये महतारी योजनेतून महिलांना महिन्याला 1,000 रुपये मिळत आहेत. आसाममध्ये अरुणोदय योजनेतून महिलांना मिळतात मासिक 1,250 रुपये. वर्षागणित यात वाढ होते मित्रांनो. म्हणजे भाजप आश्वासन देते आणि केवळ आश्वासन देत नाहीये, तर ते आश्वासन भाजप पाळते, हे त्यातून स्पष्ट होतं. काँग्रेसचा मात्र प्रत्येक वेळेस जाहीरनामा हा निवडणूक जुमलाच निघालेला आहे आणि हे महाराष्ट्रातील जनता जाणते. आणि त्यामुळे 3,000 रुपये देणार या काँग्रेसच्या आश्वासनाला महाराष्ट्रातील महिला बळी पडणार नाहीत, हेही तितकंच खरं आहे. असो मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.